झाली आहे. कॅनडा दौरा यशस्वी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पंतप्रधानांनी कॅनडियन जनतेचे आभार मानलेत आणि यशस्वी G7 शिखर परिषदेचं आयोजन केल्याबद्दल कॅनडियन सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय. या शिखर परिषदेत विविध जागतिक मुद्द्यांवर फलदायी चर्चा झाली आणि जागतिक शांतता, समृद्धी तसंच शाश्वतता वाढवण्यासाठी राष्ट्रांनी वचनबद्धता व्यक्त केली. कॅनडाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशियाला रवाना झाले आहेत. भारतीय पंतप्रधानांचा हा क्रोएशियाचा पहिलाच ऐतिहासिक दौरा आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरण्याची अपेक्षा आहे. क्रोएशियाचे पंतप्रधान अँद्रेज प्लेन्की-योविक यांच्याशी पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा तसंच भारत आणि क्रोएशिया दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रातील प्रमुख करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. दहशतवादाविरोधातल्या भारताच्या भूमिकेला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना क्रोएशियाकडून वाढता पाठिंबा मिळत असताना पंतप्रधानांचा हा दौरा होत आहे.